नमस्कार, गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघतोय मिक्स भाजी। यासाठी एक कांदा, एक टोमॅटो, एक ढबू मिरची, तसंच बटाटा उकडून घेतलेला आहे, एक वाटी फ्लॉवर। हे सगळं आपण आधीच तयारी करून घेतलेली आहे। लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, एक कांदा, मिरची, त्यानंतर आपण ढबू मिरची आणि टोमॅटो हे देखील घालणार आहोत। सगळं मोठ्या आकारातच आपण चिरून घेतलेलं आहे आणि बटाटा हा आपण उकडून घेतलेला आहे। इथे उकडलेला बटाटा आणि फ्लॉवर आता आपण घालतोय। फ्लॉवर हा स्वच्छ धुवून निवडून आपण पाण्यामध्ये घालून ठेवला होता। यामध्ये आता 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, नंतर 1 चमचा कसुरी मेथी, हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं। सगळे मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतल्यावर आपण इथे सगळ्यात शेवटी मटार आणि बटाटा घालतोय। सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत। 1 चमचा धणेपूड, त्यानंतर थोडासा गूळ, तो देखील 1 चमचा साधारण। टोमॅटोमुळे आंबटसर आणि गुळामुळे गोडसर अशी छान चव लागते। यानंतर 2 चमचे दाण्याचं कूट, हे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घातलेलं आहे। त्यानंतर एक वाफ आणायची आपल्या भाजीला। चमच्यानी भाजी शिजली की नाही बघितल्यानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। अशा प्रकारच्या चमचमीत रेसिपींसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।